नमस्कार सर्वांना. कसे आहात? बरेच जणांना हा प्रश्न असतो की बायकांना काय घरची जबाबदारी असते किंवा बाहेर पैसे कमवायची फार काही गरज नसते आणि कमवला तरी त्या पैशाचं त्या काय करणार असतात. फार फार तर त्यांचा पार्लरचा खर्च. तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या सर्व महिला घर आणि घरची सगळी कामं आवरून सकाळी 7 वाजता कंपनीमध्ये कामाला येतात. ते कशासाठी? फक्त पार्लरचा खर्च उचलण्यासाठी का? आणि दिवस मावळल्याबरोबर पुन्हा घरी जायची लगबग. घरी आपली लेकरं वाट बघत असतील, घरचं सगळी कामं करायची राहिलेली असतील, मिस्टरांची जबाबदारी, घरची सगळी फॅमिलीची जबाबदारी आणि त्यासाठी त्यांचा करणारी धावपळ. अवघ्या 3 ते 4 तासाची झोप आणि त्यावर ह्या सर्व जीवन जगत असतात. तर तुम्हाला काय वाटतं, फक्त पार्लरचा खर्च उचलण्यासाठी ह्या इतकी मेहनत आणि कष्ट घेत असाव्यात असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्ही बघितलंच असेल, ह्या जेवढ्या महिला काम करणाऱ्या आहेत ना, ह्या अवघ्या 4 ते 5 तासाच्या झोपेवर आहे. कारण की प्रत्येक स्त्रीच्या घरी घरी काम करायला कोणीतरी असेल असं नाही. आणि ह्या स्त्रिया जर 12 आणि 15 हजाराने बाहेर काम करतात, तर ह्या घरामध्ये कामवाली बाई तर तुम्हाला माहिती लावू शकणारच नाही. यातल्याही अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांच्या पाठीमागे मिस्टरांची साथ नाही आहे, म्हणजे त्यांना जोडीदार नाही आहे, त्यामुळे एकटीने कुटुंब सांभाळायची त्यांच्यावर वेळ आली. काही बायकांची अशी परिस्थिती आहे की ज्यांचे नवरे असून पण नसलेल्यासारखे आहेत, म्हणजे पिणारे वगैरे आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा कुटुंबाची जबाबदारी असते. काही महिला अशा आहेत की ज्यांचे नवरे भरपूर कष्ट करतात, तर एकट्या नवरोबावर सगळा घराचा भार यायला नको. मुलांना शिक्षणाची खूप चांगली चांगली स्वप्न असतात. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपण गरिबी पाहिली, आपल्या मुलांना चांगलं सुख द्यावं, चांगलं शिक्षण द्यावं. त्यासाठी त्या महिला झटत असतात. काही काही मुली आहेत, तरणाटाठ्या मुली, ज्या आपल्या आईवडिलांना आपल्या लग्नाचा खर्च नको, त्यांना पुढे भविष्यात थोडासा भार कमी व्हावा म्हणून मग त्या कष्ट करणाऱ्या आहेत. आणि त्यानंतर मग उरतात त्या महिला ज्या फक्त पार्लरचा किंवा स्वखर्चासाठी, स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी काम करणाऱ्या असतात. बाकी या सर्व ज्या महिला आहेत ना, या सगळ्याच्या सगळ्या खरंच प्रचंड कष्ट करणाऱ्या महिला आहेत. आणि हे तर समजा मी तुम्हाला फक्त एका कंपनीचं सांगितलं, अशा अनेक कंपन्या आहेत. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला काम करत आहेत आणि त्या सर्व स्त्रियांना माझा मनापासून सलाम.